या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। भारतीय हवामान विभागाचा मुंबईला रेड अलर्ट। मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पहाटेपर्यंत मुसळधार पावसाच्या सरी। मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस। अंधेरी सबवे सायन्स सर्कलमध्ये पाणी साचलं। मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता पहाटे पालिका कर्मचाऱ्यांनी सबवेतील पाण्याचा निचरा केलाय। मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस। कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी भागात मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। मुंबईतील विलेपार्लेमध्ये मुसळधार पाऊस। सुकुमार सोसायटीमधील तळमजल्यावरच्या घरांमध्ये पाणी शिरलं। रहिवाशांचे हाल। वसई विरार भागातही रात्रीपासून जोरदार पावसाच्या सरी। भूमिगत गटारं ओव्हरफ्लो। काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं। मुंबईत पावसाचा हाहाकार। दादर पश्चिमेत रस्त्यालगत असलेलं झाड कोसळलं। पार्क केलेल्या गाडीचं नुकसान। हार्बर मार्गावर चेंबूर ते कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं। हार्बर रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने। काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने ट्रॅक पाण्याखाली। दादर कुर्ला दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलं। पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 15 मिनिटं उशिराने। दादर स्थानकावर रेल्वे रुळावर पाणी साचलं। दादर पश्चिमच्या 5 नंबर प्लॅटफॉर्मवर पाणी। नवी मुंबईत मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। जुईनगर आणि सानपाडा परिसरात पाणी साचलं। डोंबिवलीत 45 वर्ष जुनी इमारत खचली। इमारतीला भेगा पडल्याचं लक्षात येताच रहिवाशांना दुसरीकडे स्थलांतरित केल्यानं अनर्थ टळलाय। रायगड जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी। तर काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा। नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यात पावसाचा जोर अजूनही सुरू आहे। पावसाचा जोर वाढल्यामुळे कसुरा नदीला पूर। सृष्टीवाहे गाव आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस। काही काळ गावाचा संपर्क तुटलाय। छत्रपती संभाजीनगरच्या पळशी परिसरात दुधना नदीला पूर। पळशी शिवारातील डोंगराळ भागात जोरदार पाऊस। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरू। पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। वाशिमच्या रिसोड तालुक्यात मुसळधार पाऊस। नदी नाल्यांना मोठा पूर। अडकलेल्या जनावरांना सुखरूप स्थळी हलवलं। नाशिकच्या नांदगावात मुसळधार पावसाची हजेरी। शहरातील शाकंभरी आणि लेंडी नदीला पूर। जळगावच्या 40 गावात जोरदार पावसात दहीहंडी महोत्सवाला सुरुवात। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर 40 गावात जोरदार पावसाला सुरुवात। पावसात गोविंदा पथकांकडून दहीहंडीला सलामी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। माधान गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। शेती पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। लातूरमधील तावरजा नदी परिसरात पूरस्थिती। शेती पिकाचं मोठं नुकसान। मुसळीतील बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत उघडले। पूरस्थिती निर्माण। जालन्याच्या परतूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी। टाकळीमधील कसुरा नदीला पूर। रायगडमध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे प्रवेशद्वारावर पाणी साचलं। बाजारपेठ आणि बसस्टँड परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने वाहन चालकांचा पाण्यातून प्रवास। धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। जनावरही दगावली। धाराशिव जिल्ह्यात जोरदार पाऊस। तिरणा नदीला पूर। तिरणा नदीच्या पाण्याने टेंभुर्णी लातूर रोडवरील वाहतूक विस्कळीत। तर भूम तालुक्यातील वंजारवाडा गावात विश्वरूपा नदीचं पाणी शिरलं। धाराशिवच्या सिरसावमध्ये चांदणी नदीला पूर। चांदणी नदीच्या पुराचं पाणी गावात शिरलं। शाळा दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं नुकसान। नांदेडच्या तामसा गावात जोरदार पाऊस। अनेकांच्या घरात पाणी शिरलं। घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर। बीडमध्ये दमदार पावसाची हजेरी। पावसाने पाटोद्यातील सौताडा धबधबा प्रवाही। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। राज्यभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह। गिरगाव आणि जुहूमधील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्मानिमित्त भाविकांची गर्दी। बाळकृष्णाला पाळण्यात घालण्याचा सोहळा भाविकांकडून साजरा। जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील रुग्णालय सज्ज। जेजे रुग्णालयात गोविंदांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन। तर कोसळून गोविंदा जखमी होतात, त्याच्यावर तातडीने उपचार व्हावे यासाठी रुग्णालय सज्ज। कल्याण डोंबिवलीत 325 दहीहंड्या फुटणार। गोविंदांचा जोश वाढवण्यासाठी राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटीही हजर राहणार। कांदिवलीच्या आंबेवाडी दहीकाला पथकाने अमेरिकेनं टेरिफची हंडी फोडली। दहीहंडी कार्यक्रमात अमेरिकेने लादलेल्या टेरिफचा निषेध करण्यात आलाय। ठाणे संकल्प प्रतिष्ठानकडून दहीहंडीचं आयोजन। रवींद्र फाटक यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन। हास्य जत्राची टीम दहीहंडी कार्यक्रमाला हजर राहणार।
धुळ्यात गोकुळाष्टमीचा उत्साह, गवळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने कृष्ण जन्मोत्सव साजरा। अनेक वर्षांपासून गवळी समाज कृष्ण जन्मोत्सव अगदी मोठ्या उत्साहात साजरा करतो। बीडच्या परळीत संत जगमित्र नागमंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा। तर श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। मध्य रेल्वेवर आज रात्री तर पश्चिम रेल्वेवर उद्या ब्लॉक असणार। मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे आणि कल्याण ते कसारा मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार, तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान उद्या ब्लॉक असेल। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे ही कोंडी सुटली। सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक सुरळीत। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महापालिका जिंकणार। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकसह सर्व महापालिका ठाकरे बंधू एकत्र लढवणार, संजय राऊतांकडून स्पष्ट। संजय राऊतांच्या मनात आलं तर ते उद्धव ठाकरे आणि डोनाल्ड ट्रम्प यांची सुद्धा युती करतील। प्रसाद लाड यांचा खोचक टोला। उद्या ठाकरे आणि ट्रम्प एकत्र आले आणि टॅरिफ 100% वाढला तर त्यावर आश्चर्य वाटायला नको, असंही केलं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना बेस्ट कामगारांची काही घेणं देणं नाहीये। पालिका निवडणुकांसाठी ठाकरेंनी मनसेच्या मदतीचा हात घेतला। बेस्ट पतपेढी निवडणुकीतील ठाकरे मनसे युतीवरून दरेकरांची टीका। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र लढायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे। मात्र मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच जिंकणार, नीलम गोरेंकडून विश्वास व्यक्त। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं त्यांची ताकद वाढली, रामदास कदम यांचा टोला। फक्त ठाकरे बंधूंसोबत मराठी माणसं किती ते शोधा, असंही केलं वक्तव्य। कोणी कितीही युती करू द्या, काही बोलू द्या, महायुतीला काही फरक पडणार नाही। सगळीकडे महायुतीचे महापौर बसेल। ठाकरे बंधू एकत्र येण्याचा काही परिणाम होणार नाही, राऊतांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालवून उपयोग नाही, मंत्री गिरीश महाजनांनी डिवचलं। महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँडच चालणार, तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, राजन विचारेंचं वक्तव्य। महाराष्ट्रातील जनता ठाकरे बंधूंच्या मागे उभी राहणार। मुंबई, ठाणे पालिकेची हंडी मनसे ठाकरेंची सेनाच फोडणार, अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। कावीळ झाल्यानं राऊतांना सगळीकडे एकनाथ शिंदेच दिसतात। राऊतांनी शिंदेंवर केलेल्या टीकेवरून रामदास कदमांचा पलटवार। राऊतांनी एवढी त्यांना भीती वाटते की स्वप्नातही शिंदे दिसतात, कदमांची टीका। भास्कर जाधव कोकणाला लागलेला काळा डाग, ब्राह्मण समाजावरील भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून कदमांची टीका। बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरेंच्या पॅनल विरोधात भाजपचं पॅनल ठरलं। भाजपचं सहकार समृद्धी पॅनल निवडणूक लढणार। फडणवीसांचे 2 शिलेदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात उतरणार। बेस्ट कर्मचारी पतपेढी निवडणुकीत ईओडब्ल्यूची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक मंडळांची प्राथमिक चौकशी सुरू। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता निवडणुकीला सामोरं जाऊ, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। प्रत्येक जिल्हा आणि महानगरातील परिस्थिती वेगळी, शक्य तिथे युती करा, इतर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढा, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। आम्हाला जे खायचंय ते खाऊ, हुकुमशाही लादू नका, चिकन मटणच्या वादावरून इम्तियाज जलील यांचं उत्तर। मांस बंदी असताना बिर्याणी केल्याप्रकरणी इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करा। भाजप आमदार संजय केनीकर थेट छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांच्या घरी। मांसाहार ही बहुजनांची खाद्य संस्कृती, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। तर आव्हाड नौटंकी करून राजकीय फायदा घेतात, आव्हाड पवारांना सवाल करणार का, भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल। हे संविधानाने चालणार, आम्ही काय खाणार आणि कुठे जाणार हे आम्ही ठरवणार, मटण बंदीच्या आदेशानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। नागपूर महापालिकेत 120+ उमेदवार निवडून आणायचे, भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना केलं आश्वस्त। स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अंकुश कदमांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो, आगामी नवी मुंबई मनपा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा उधाण। नंदुरबार शहरात काँग्रेसला खिंडार, काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी नगराध्यक्ष परवेज खान यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। कल्याण डोंबिवलीत महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन, पालिकेसमोर कोंबड्या आणत काँग्रेस कार्यकर्त्यांचं मांस विक्रीच्या बंदीविरोधात आंदोलन। बुलढाण्याच्या जिगाव प्रकल्पाजवळ ग्रामस्थांच्या जलसमाधी आंदोलनात 1 जण वाहून गेल्याची घटना, आडोळ गावातील रस्ता प्रशासनाने अचानक बदलल्याने नागरिक आक्रमक झाले होते। वरचढ ठरत असल्यानं बीसीसीआयला वाटत असेल तर लाजिरवाणं, आशिया चषकातील भारत पाक सामन्यावरून आदित्य ठाकरे यांची टीका। पोलीस संरक्षण मिळावं यासाठी धमकी मिळाल्याची तक्रार केली नाही, त्यामुळे पोलिसांनी संरक्षण दिलं तरी मी घेणार नाही, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या
ओमराजे निंबाळकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी आनंद पाटील यांच्यात शाब्दिक चकमक. नंदुरबारमध्ये पालकमंत्री माणिकराव कोकाटेंनी शांतता कमिटीची बैठक घेतली आहे. कायदा आणि संस्था हातात घेणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे कोकाटे यांनी आदेश दिले. महायुतीतील नेते एकमेकांची जिरवण्यात व्यस्त आहेत. महायुतीतील अंतर्गत मतभेद जगजाहीर होत आहेत. अंबादास दानवे यांची पालकमंत्र्यांच्या वादावरून टीका. भरत गोगावलेंना अजून 4 वर्ष पालकमंत्रीपदासाठी वाट पाहावी लागेल. 4 वर्षांनी पालकमंत्री सोडा, गोगावले आमदार होतील का याची चिंता असेल, रोहित पवार यांचा टोला. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.